हॅलो, हाय. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी माझे घरच्या घरी फेशियल हेअर थ्रेडिंग, अप्पर लिप्स कोणत्या पद्धतीने रिमूव्ह करते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, अजिबात स्किप करू नका. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया. तर आपल्याला फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी 4 वस्तूंची गरज आहे. तर मी स्टेप बाय स्टेप सांगते. पहिली म्हणजे आपल्याला लागणार आहे थ्रेड. दुसरं लागणार आहे आपल्याला सीझर. तिसरं टेल्कम पावडर आणि लास्ट एलोवेरा जेल. तर सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे हा थ्रेड. हा थ्रेड घेऊन आपल्याला सर्कल बनवायचा आहे. खूप कमी जास्त नाही, मीडियम साईजचा सर्कल बनवायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर आपण सीझरने कट करून घेऊ. आता हे थ्रेड असं झालेलं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला ट्विस्टिंग करायची आहे. 1, 2, 3, 4, 5. 5 टाईम ट्विस्टिंग करायची आहे आणि ही जी गाठ आहे ना, ही अशी मध्ये आली नाही पाहिजे. तर मी ह्याला आहे ना इझिली असं ह्या साईडला करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता आपण ओपन क्लोज हँड करणार आहे. आणि इथे ना ह्या सेक्शनमध्ये आपल्याला आपले हेअर टक करायचे आहेत. मी दाखवते, असे तुम्हाला टक करायचे आहेत. इथे इथे तुमचे हेअर आले पाहिजेत, फेशियल हेअर. आणि सगळ्यात अगोदर आहे ना, तुम्ही अप्पर लिप्स वरतीच ट्राय करा. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये खूप नाही का एक्सपर्ट होसाल, तेव्हा तुम्ही थ्रेडिंगला स्टार्ट करायचं आहे. लगेच तुम्ही थ्रेडिंगला जायचं नाहीये, कारण की काही वेळेस आपला शेप बिघडू शकतो. त्याच्यामुळे ना स्टार्टिंगला तुम्ही ना प्रॅक्टिस म्हणून अप्पर लिप्स, फोरहेड आणि चिक्स वरचे फेशियल हेअर रिमूव्ह करू शकता. आणि जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होसाल तेव्हा तुम्ही स्टार्ट करू शकता थ्रेडिंग. आणि मी माझी थ्रेडिंग स्वतः करते अशा पद्धतीनेच. तर चला तर मग स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला टेल्कम पावडर घ्यायची आहे. टेल्कम पावडर आहे ना इथे आपल्याला अप्लाय करायची आहे, ज्याच्यामुळे ना जो ऑइलीनेसपणा, मॉइश्चरपणा असतो ना स्किनमध्ये, तो सगळा रिमूव्ह होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना कायम टेल्कम पावडर अप्लाय करायची आहे, ज्याच्यामुळे कट्स वगैरे लागणार नाहीत. आणि अशा पद्धतीने इथले जे हेअर असतील ना, जिथे जिथे तुम्हाला दिसतील ना, ते हेअर ह्याच्यामध्ये टक करून रिमूव्ह करायचे आहेत. ह्या हँडनी मागे घ्यायचं आहे आणि ह्या हँडनी पुढे सरकवायचं आहे. असं ओपन क्लोज करून करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टक करणार आहे हेअर. हे बघा, माझी हँडची मूवमेंट तुम्ही बघू शकता. तर इथले हेअर रिमूव्ह झालेले आहेत. तर आता ह्या पोर्शनला आहे ना आपल्याला आपले लिप क्लोज करायचे आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला कट लागणार नाहीत. आता ह्या साईडला पण आपल्याला जीभ लावून आतून स्ट्रेच करायची आहे स्किन, कारण की ह्या पोर्शन मी सांगितल्याप्रमाणे सेन्सिटिव्ह असतो. तर अशा पद्धतीने माझे फेशियल हेअर अप्पर लिप्स वरचे रिमूव्ह झालेले आहेत. तुम्ही पण ह्याच पद्धतीने फेशियल हेअर रिमूव्ह करायचे आहे. ह्याच प्रकारे तुम्ही फोरहेड, मी एक्झाम्पल म्हणून दाखवते. मी टेल्कम पावडर लावलेली नाही, पण तुम्ही स्किप करायची नाही. मला आता एवढे काही हेअर नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवते की कशा पद्धतीने फोरहेड तुम्ही थ्रेडिंग वगैरे हे चिक्स वरचे हेअर रिमूव्ह करू शकता. इथे पण तुम्ही हेअर टक करू शकता, ह्या साईडला पण तुम्ही टक करू शकता. जसं तुम्हाला इझी वाटेल ना, तसे तुम्ही इथे किंवा इथे हेअर टक करू शकता आणि रिमूव्ह करू शकता. आता ह्या साईडला मी ह्या पोर्शनमध्ये हेअर टक करून रिमूव्ह करणार आहे. हे बघा, असं ओपन करायचंय, अशी स्लाइड स्लाइड टू स्लाइड करायचं आहे.
दोन्ही सेक्शनचा मी यूज करत आहे. लेफ्ट राईट हँडमध्ये मी दोन्हीमध्ये हेअर आता टक करत आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी दोन्ही साईडचा यूज करत आहे हेअर रिमूव्ह करण्यासाठी. आणि मेथड एकच असणार आहे, ओपन क्लोज ओपन क्लोज ओपन क्लोज. ह्याच पद्धतीने तुम्ही चिक्स वरचे काढू शकता. चीनवरचे पण काही ना चीनवरती पण फेशियल हेअर असतात, तर चीनवरती पण आपण अशाच पद्धतीने हेअर रिमूव्ह करू शकतो. तर मला तर चीनवरती अजिबात फेशियल हेअर नाहीये. जर तुमचे फेशियल हेअर चीन, चीक्स, फोरहेड कुठेही असतील ना, तुम्ही ह्या पद्धतीने फेशियल हेअर रिमूव्ह नक्कीच करू शकता. आणि ही मेथड आहे ना खूप सिंपल, इझी आहे. कुठे आपल्याला इमर्जन्सीमध्ये जायचं म्हटलं की आपल्याला एवढा वेळ नसतो, टाईम नसतो, कारण की खूप सारे ऑप्शन आहेत. डिवाइस, ट्रिमर, लेझर, पण मला ते ऑप्शन चांगले वाटत नाही. ट्रिमर, लेझरने ना आपल्याला पटकन असा इफेक्ट मिळत नाही. 2-3 दिवसातच आपले हेअर असतात ना ते विजिबल होऊन जातात, ज्याच्यामुळे ना अजिबात छान वाटत नाही. आणि दुसरी पद्धत म्हणजे वॅक्सिंगनी पण मला जास्त काही आवडत नाही, कारण की वॅक्सिंगनी गरम वॅक्सिन आपल्या स्किनवरती अप्लाय करून सटासट काढणं मला काय अजिबात पर्सनली आवडत नाही. कारण की आपली नाजूक स्किन असते, सेन्सिटिव्ह स्किन असते फेसची. आणि त्यामुळे ना तुम्ही ह्या अशा पद्धतीने तुमच्या घरच्या घरी फेशियल हेअर थ्रेडिंग, अप्पर लिप्स करू शकता. आणि मी 8-9 वर्ष झाले ह्याच पद्धतीने माझी फेशियल हेअर थ्रेडिंग करते आहे. तर अशा प्रकारे आपले फेशियल हेअर कम्प्लिटली रिमूव्ह झालेले आहेत. तुम्ही बघू शकता स्किन एकदम क्लिअर दिसत आहे. ते पण फेशियल हेअर रिमूव्ह केल्यामुळे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की फेशियल हेअर रिमूव्ह केल्यामुळे जास्त थिकनेसपणा होतो किंवा ग्रोथ जास्त होऊ लागते. तर ही फक्त मिथ आहे, ह्याच्यामध्ये काहीही फॅक्ट नाहीये. तुम्ही इझिली घरच्या घरी फेशियल हेअर रिमूव्ह करू शकता मी सांगितल्याप्रमाणे. आणि ह्याच्यामध्ये कुठेही कमी जास्त थिकनेसपणा काही आलेला नाहीये. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच होतं. जर माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच ब्युटी रिलेटेड व्हिडिओ मी नवीन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.